अंतच नाही, या खेळाला अंतच नाही. आम्ही झेंडेकरी यांच्या प्रखर भावना ऐकल्या, यांचा आवेश, यांचा जोश बघितला, यांचा निर्धार स्पष्ट आहे. दिशा यांची ठरलेली, जगात वाटे रुळलेली, जगात वाटे रुळलेली, गाठ आमची घट्ट असे, मुठीत येता पिट्ट बसे, गाठ आमची घट्ट असे, मुठीत येता पिट्ट बसे, राज्य आमचे जगावरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी. हो बघितलं, हो फट्ट म्हणता ब्रह्महत्या, क्षणाची उसंत नाही, केवढी ही विजयी वाटचाल, प्रत्येक जण जणू अश्वमेधाचा फुरफुरता घोडा, जग जिंकायला निघालेला, पुरा जोश, मुखात घोष, हातात सुरसुरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी, आम्ही झिंडेकरी. मान्य बाबा मान्य. तर मंडळी आपण, आम्ही कोण म्हणली काय पुसता, आम्ही आहोत झिंडेकरी. मान्य. आपलं काम झेंडा वाचवणं, झेंड्यासाठी प्राणपणाने जगणं, झेंड्याचा प्रचार करणं, आकाश झेंडा आहे सिद्ध करणं, झेंड्याच्या आळीचा लाभ करणं. अरे बापरे, खरा डेंजर. मी जरा बाजूला सरकतो आणि तुमचं काम झेंड्याचा उदो उदो करणं, झेंड्यासाठी प्रक्षोभक भाषण करणं. झेंड्या वाचून सारं जीवन मला व्यर्थ वाटतं. आलं सगळं काही माझ्या ध्यानात आलं, पण काय तुमचा उदरनिर्वाह, पोटपाणी, झेंडा आमचं सारं काही, झेंड्याची गाऊगाणी. तुमच्या निर्धाराचं कौतुक वाटतं, पण काय हे असं कसं झालं, म्हणजे काही चूक झाली असं नाही वाटत तुम्हाला? आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, आम्ही सुखचित करू, आम्ही भूमिका सिद्ध करू, आम्ही काय वाटत ते करू, पण झेंड्याचा अपमान सहन करणार नाही. अपमान सहन करणार नाही. जाऊ द्या. अहो काय एवढं मनावर लावून घेता? अहो तुमचं झेंड्याविषयीचं प्रेम जाणून घेण्याकरताच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. पण तरीही मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो. तुम्हाला राग तर नाही येणार ना? प्रश्न हवे तेवढे विचारा. हा. चर्चेवर आमचा विशेष भर आहे. मग हरकत नाही. नाही, ज्या झेंड्याचा तुम्ही सारखा जयघोष करता तो कुठं दिसत नाही तुमच्या हातात. जेव्हा आम्ही नवे नवे झेंडेकरी होतो हा. तेव्हा तो आमच्या हातात असायचा. आता तो आमच्या हृदयाच्या नको मंडळी डौलानं
मिळवण्याची आम्हाला गरज वाटत नाही. धन्य आहे, आपल्याला भेटून आनंद झाला. पण कुठं निघालात आपण? आम्हाला थांबून कसं चालणार का? आम्हाला समाजात विसरावं लागतं. आज चर्चासत्राचं आयोजन आहे. पूरग्रस्तांसाठी मदत उभी करायची आहे. कार्यकर्ता वर्गाला मार्गदर्शन करायचं आहे. समाज जसा ताला जातोय संस्कृतीचं रक्षण कोण करणार? शिवाय रक्तदान शिबिर आहे आणि गोरगरिबांना फळे पण वाटायची आहे ना. आम्हाला निघायलाच हवं. ठीक आहे, क्षमा करा मला, तुम्ही वेळ घेतला तुमचा, पण भेटत चला असेल. हो, हे काय बोलणं झालं? आम्ही सर्वत्रच असतो. आम्ही भिडेकरी, आम्ही भिडेकरी, आम्ही भिडेकरी, आम्ही भिडेकरी. मंडळी, अहो हे सदैव व्यस्त, यांची अडलेल्यावर दिसत, नजर साऱ्या दुनियेवर आणि हे सतत फिरतीवर. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. नाही ओळखलं की नाही म्हटलं तुम्हाला? वा, का नाही? तुम्ही आपले ते आपल्या ते नाही का? कसं अचूक ओळखलं बघा तुम्ही. मानलं तुमच्या स्मरणशक्तीला. मग काही करायचं म्हटलं की नजर कशी तीक्ष्ण हवी. आणि नाव पण तोंडपाठ हवी ना. उगाच नाही काही काम उभी राहत. त्यासाठी माणसानं जागा करावं लागतं, मनातील सीमा रेषा मिटवाव्या लागतात आणि माणसातील अंतर पण कमी करावं लागतं. पुरे हो पुरे. अहो किती बोलला. चुकलं माझं, क्षमा करा. मी तुमचं कौतुकच करायला नको होतं. तुमची जबाबदारी अंगावर येऊन पडली. यांना आवडली नाही बघ, पण काय हो, एवढ्या घाई गर्दीत कुठं निघाला होता? जागा करायला. जागा करायला? आयुष्याची वाट दाखवायला. हो, पण कुणाला? आहे अडलेला, धावून धावून थकलेला, त्याला वाट दाखवायला हवी. आयुष्याची पहाट नवी. माणसा माणसा जागा तुम्ही विवेकला भेटायला तर नाही निघाले ना? बरोबर, पण तुम्ही कसं ओळखलं? अहो कसं म्हणजे काय? अहो मला सगळं ठाऊक असतं ना. असं का? भेटा त्याला, तो अडलेला आहे, नडलेला आहे. मी येऊ का सोबत? नको नको, तुम्ही कशाला उगाच? का? आमच्या विचाराच्या विरुद्ध बोललेला आम्हाला खपायचं नाही. चल रे. आम्ही झेंडेकरी. मंडळी, हे दोन झेंडेकरी निघालेत विवेकला भेटायला. विवेक कोण म्हणता? अहो नाना काका आणि वत्सला काकूंचा एकुलता एक मुलगा, निराग सरळ सर्वसामान्य माणसासारखा नोकरीसाठी धडपड करणार. नाना काकांनी आयुष्यभर वही खातं लिहिलं, वत्सला काकूंनी ही वही खात्यावर संसार केलेला. मंडळी,
हे 2 झेंडेकरी विवेकला भेटण्यापूर्वी त्याचं काय सुरू आहे बघूया आपण. चला. आहे का? हा, काही लाभ आहे का बघा. मधापासून नुसती मान खाली घालून बसलाय. अरे सारे मुख्य झाले का सगळे? गिळताना कसं हात तोंड? आता कशी वाचा गेली सगळ्यांची. अरे बोल ना काहीतरी. तू बोलला नाहीस तर पारा आणखी वाढेल. काय बोलणार? हा, बोलणार काय तो? अरे नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद नाही. याला काय नोकरी मिळणार? कसा बोलणार? हा, तुमच्या तोपखान्यापुढं कुणाला उसंत मिळणार आहे का? बोलून घ्या, घ्या बोलून. पण ज्याला झिजावर असतं ना त्याला कळतं. अरे आयुष्यभर मोठं जाऊन मोठी खातं लिहत आलो आणि हे बसलं तुकडचं गिळत. मी तरी काय करू? प्रयत्न तर सुरूच आहेत. कितीतरी अर्ज केले. त्यासाठी नशीब लागतो. हो ना. नशीबच फुटकं. त्याला कोण काय करणार? हे का यांचं आपलं सदारा कला नशिबाचं रणगाड्या. दुसरं काय म्हणणार? अरे निर्णय चुकला म्हणा. निर्णय कसला निर्णय चुकला? हा, म्हणत नव्हतो सारखा ITI कर. पण नाही तेव्हा डोक्याला हाती धरायला लहान लागते ना. बाबू होतं बाबू. आता बघा त्या डिग्रीवर हात शेकत मी आहे कधी खतं लिहायला. किती मनस्ताप करून घेताय? हा, 2 भिराचे शब्द बोललात तर त्यालाही बरं वाटेल. हो ना. सारखे आपले टोचून बोलत राहतात मला. आता मला काय आनंद वाटतो घरी बसायला. मलाही वाटतं छान ऑफिसला जावं, मान मोडेस्तोवर टायपिंग करावी, सहकाऱ्यांसोबत DA वर चर्चा करावी, संध्याकाळी सिटी बसनं घरी यावं. पण वशिला लागतो ना सगळीकडे. हो ना. मग लावा तुम्ही वशिला. नाही म्हटलं का तुम्ही तुम्हाला कोणी? मी कुठून वशिला लावणार? मला कोण ओळखतं? मग मी जाऊ तुझ्यासाठी वशिला लावायला? त्या बंड्या ढुंगण्याचे बाबा स्वतः जातात त्याच्यासोबत. आता तेवढं काही बाकी राहिलं. आता मी वही खातं बंद करतो आणि खूप तुझ्यासाठी वशिले लावलं. लाज वाटत नाही? अरे अरे आता या वयात मला लोकांसमोर हात पसरायला लावतो, तोंड मिळायला लावतो. तुम्ही जर हात जोडले तर हात फुल करतो. मुलगा बरोबरीचा झालाय. त्याच्या अंगावर हात टाकणं येऊन गेणार आहे. कसला बरोबरीचा झालाय होतो? शरीराला वाढणार नुसता. अरे दिवसभर राहतो कुणाच्या सोबत? त्या आठवड्यात त्या झंप्यासोबत. बरोबरीचा कुणी मित्र तरी आहे का त्याला? बरोबरीचा झाला. कुणासोबत राहावं हा काय रागवण्याचा विषय झालाय? उद्या पोराने काही बरं वाईट केलं म्हणजे मग? नाही मला काही कळत नाही ना. असेच केस पाहिजे केले मी. ठेवा मला मूर्ख. नुसता रागा करून घेताय. अरे आता बरोबरीच्या मित्रांमध्ये राहायला मिळालो तर याला काय रागा म्हणतात हो? अगं बरोबरीचे मित्र असले की मदतीचा हात मिळतो. कुठे जागा रिकामी आहे का ते कळतं. नाही त्या आठवीतल्या त्या शेवड्यापोराला काय कळणार? त्याच्यावर कशाला चिडताय? किती निष्पाप आहे तो. आमची छान मैत्री आहे म्हटलं. द्या बापाला मोठी उत्तर द्या. अरे त्या मैत्रीनं पोट भरला का तुझा? तुम्ही शांत बसा. बघू बसा. घरात थोडी शांतता राहू दे. आणि तू तरी कशाला उलट उत्तर देतोस रे? हा, माहिती आहे ना तुला त्यांचा स्वभाव. एकुलता एक मुलगा नकोचा दादा आहे त्यांना. डोकं आपटायची वेळ आहे. थोडं काही बोललं की यांचा आपला रडगाणं सुरू पुढे नेण्यासारखं. जातो आता मी जात तरी अरे मी तरी काय करू? तरुण वयात भावाचं शिक्षण व्हावं म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून हे वही खातं लिहत बसलो. वाटलं गोपाळ मोठा होईल, घराला हातभार लावेल. पण कसं काय आणि कसं काय शिकला सवरला आणि संन्यास ठेवून निघून गेला. आता हा एवढा मोठा घोडा बांधलाय. वाटतं याने तरी काहीतरी हात पाय हलवावेत. पण हा देखील बसलाय लांब पाय बसून. माझ्या
शुभूत आहे ना, खिडकी उघडलीच नाही. नाही इलाजानं मला हे पत्र परत आणावं लागलं. अरे हळू बोल कुणाला ऐकायला जाईल ना. का बरं? हिटलर राहत आहे वाटत. हो रे, आताच धाड तो बरसली आहे. कशाला? तुला नोकरी नाही म्हणून? बस तेवढे निमित्त पुरे असतं. आणि तू नेहमीप्रमाणे रडला. मग काय करणार? अरे किती बोलतात ते मला ठाऊक आहे. मन सोलून निघतं रे माझं. तुला कितीदा सांगितलं रडायचं नाही म्हणून. अजिबात रडायचं नाही. धाडकानं उत्तर द्यायचं कशी. खाड खाड. अरे खाऊ का घेऊ अशा नजरेनं बघतात ते मला. मग मला रडायला नाही का येणार? अरे हा जमतेच तुझ्यासोबत असताना तुला रडणं शोभत नाही. पुढे तो हिटलर आता वठणीवर आणतो. आगाऊपणा पुरे कर आणि शांतपणे इकडे उभा राहा. जेव्हा तेव्हा आगाऊपणा करतो नुसता. काय रे शुभू काय म्हणाली? हा हळू आवाजात सांग. अरे काय म्हणणार ती? घाबरट शिभ्या. मी तिला आवाज दिला. बरं. गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढले. पण ती काही केला खिडकी उघडे ना. अखेर तिचा तो केसाळा बाहेर आला. केसाळ बाप? हो. तुला रे काय ठाऊ? काय? तो केसाळा म्हणून? अरे उघड्या अंगानं बाहेर आला ना तो. उघड्या अंगानं? आपण त्याला अस्वल म्हणूया. अस्वल? छान नाव आहे. तर ते अस्वल बाहेर आलं आणि मला बघून चक्क खेकसला माझ्यावर तो. त्याची ही हिंमत. हो. झंप्यावर खेकसला. त्याला म्हणावं राहायचंय की नाही गावात. हो. असू दे असू दे. झंपे आपली लढाई खुद लढताय. आता तुला खाली पडायला काय झालं? अरे तू मारलेल्या गोळीचा मी सन्मान केला. अरे ते सन्मानाचं वगैरे ठेव बाजूला. अगोदर माझ्या अपमानाची कहाणी आहे. तर ते अस्वल म्हणाला कोण रे? तुझा म्हणाला सासरा रे. माझ्यावर खेकसला. म्हणाला गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढून आमची झोप कशा मोडतोस रे मूर्खा. हे असं म्हणाला तो? अरे हे तर काहीच नाही. पुढचं वाक्य ऐकण्यासाठी तू छातीवर हात ठेव. ते झोप्या यार असा घाबरवू नकोस तू. तुला जे काय सांगायचं ना ते सरळ सरळ सांग बाबा एकदाच. तर अस्वल म्हणाला तू कितीही ओरडला गळे पाडले तरी ती खिडकी आता कधीही उघडल्या जाणार नाही. खिळे ठोकून ती कायमची बंद केली. मेलो. हो. ठार मेलो. म्हणजे आता म्हाताऱ्याला सगळं कळलं म्हणायचं रे. हो. अस्वला नराधमा. अरे कुठं फेडशील हे पाप? माझ्या शुभूला लपवून ठेवतो सोयऱ्या. हे सगळं तिथे म्हणायचं इथे नाही. म्हणतोच बघ. सोडतो का त्याला? असं चल ना मग. चल, चल. हा, चल. कोण तुम्ही? आम्ही न्याय देणे आमचे काम. जीवाचा विचार असे दिवस रात्र एक करू. झेंड्यासाठी जगू मरू. प्रश्न सोडवू धरतीचे. प्रयत्न मुझे शर्तीचे. घुमवू झेंड्याची ललकारी. आम्ही झेंडेकरी. आम्ही झेंडेकरी. अहो पण माझ्याकडे काय काम आपलं? मी तर कुणाचंच काही वाईट केलं नाही. उलट सारं जगच माझ्याशी वाईट वागते हो. म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलो. अडलेल्यांना मदत करणं आमचं कर्तव्य आहे. हा झेंडा हाती धर. बघ तुला नवा आत्मविश्वास प्राप्त होईल. लढण्याची उमेद येईल आणि शिवाय नजरेला नजर भिडून बोलू लागशील. हो पण सध्या माझ्या समोर बऱ्याच अडचणी आहेत हो. आणि शिवाय नाना काय म्हणतील? धरून बघ. मग तुला कोणीही अडवणार नाही. अहो तो त्याच्या नानांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. मी धरून बघू काय? नको. तू अजून लहान आहे. ठीक आहे तू विचार कर. अजून वेळ गेलेली नाही. आम्ही आशावादी आहोत. पाण्यात सगळीकडून नाका तोंडात पाणी जात आहे. बाप भीक घाले ना. अस्वल भेटू देईना. बाप भीक घालेना.
तुम्ही नका डोकं खाजवू, विचारांचा गोंधळ माजवू, प्रश्न सोडवू झडकरी. अहो नका हो मला छळू, आधीच मी त्रस्त आहे, जीवन नकोसं झालंय मला. अरे म्हणून तर म्हणतो झेंडा हाती धर. अहो कसं सांगू तुम्हाला, मला अजून बरेच प्रश्न सोडवायचे आहेत हो. ठीक आहे, तू विचार कर, अजूनही वेळ गेली नाही, आम्ही आशावादी आहोत. कोणात रे लोक? झेंडेकरी म्हणजे काय? मलाही कल्पना नाही रे, पण मला काय वाटतं माहितीये का, हो जसे यात्रेला जाणारे यात्रेकरी तसे हे झेंडा हातात धरणारे झेंडेकरी असावे. मी दिसलो की सारखं आपलं तुणतुणं लावतात, झेंडा हातात धर, झेंडा हातात धर म्हणतात. तुझे सारे प्रश्न चुटकी सरशी सुटतील. झेंडा म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे का रे? मग धरून बघ ना एकदा, काय मज्जा येईल. झेंडा घासला की राक्षस तयार. नको रे बाबा, मला भीती वाटते राक्षसाची. तुला भीती वाटायला काय झालं? काही कमी जास्त झालं तर आपल्यालाच खाऊन टाकेल ना. चल आपल्याला अस्वलाला भेटायचंय. काय काठी जन्माला प्रेम करायला तुला तो निकम्मा सापडला. काय आयुष्यभर वही खाता लिहितो आणि पोरगा नोकरीसाठी उंबरठे झिजवतो. कर्म म्हणावं दुसरं काय. बाबा तुम्ही नका हो त्रास करून घेऊ जीवाला. मला सांभाळायची गरज नाही, तू स्वतःला सांभाळा बरं. बाबा अहो प्रेम करणं काही कुणाच्या हातात असतं, ते नकळत होऊन जातं. यात माझा काय बरं दोष? शुभे अगं धन्य आहे तुझी, चक्क बापाला प्रेमाचे धडे देते आहेस. आपला गैरसमज होतोय, मी तर प्रेमाची महती गाते. अगं पण तो मुलगा कोण? अरे काय होणार तुझ्या भविष्याचं? प्रेम भविष्याचा विचार करत नसतं बाबा, प्रेम फक्त वर्तमानाचा विचार करते. एका हृदयात उगम पाहून दुसऱ्या हृदयात विसर्जित होणारी एक सुंदर सरिता आहे. प्रेम ही दैवी देणगी आहे. हे तुझं प्रेमाचं आख्यान पण मला ते अगोदरच लागले बाबा. अगं मला चिंता तुझ्या आयुष्याची आणि तू मला शहाणपणा शिकवतो. हे बघ, प्रेमानं कुणाचं पोट भरत नसतं. अगं त्यासाठी दरमहा एक ठराविक रक्कम घरात यावी लागते. ती कशी येणार? अगं त्यासाठी नोकरी करावी लागते.
मध्यमवर्गीय आयुष्याला लाभलेली दैवी देणगी आहे नोकरी. शुभे, ऐक मत, तुझा बाप आहे, जे सांगे ते तुझ्या भल्याचं सांगे. सांगा बाबा, मनात कोणताही किंतु न ठेवता सांगा. हे बघ, अगं नोकरी असलेल्या माणसाशीच प्रेम करावं, नोकरी असलेल्या माणसाशीच लग्न करावं. अगं आयुष्य सुखात जात आणि आम्हालाही सुखानं डोळे मिटताय. पण बाबा, मी काय करू? डोळे मिटले की माझ्या डोळ्यासमोर तोच येतो. काय नालायक आहे? अरे अरे, मी माझे डोळे मिटण्यासंबंधी बोलतोय. तू तुझे डोळे उघडे ठेवून जग ना. हे बघ, आता मला सगळे असं होतं. जा जा, तू आत मागं जा. बाबा, ते आले, ते आले. आहा, काय आवाज काढतोय. माझ्या प्रेमात पागल झाल्याचा पुरावा आहे हा. हो का? तू आत हो, बघतो तुझा पुरावा. कुणाच्या नावानं गळे काढताय एवढे? काहीच नाही, हा सहज आपलं काहीतरी गंमत करत होतो. सरळ सांग ना, शुभूताईला बाहेर येण्यासाठी सिग्नल देत होतं म्हणून. अगं चुप, अशाने एखाद्या दिवशी मार खायला लावशील तुम्हाला. हा, आणि तो दिवस आजचा सुद्धा असू शकतो बरं का? तुम्हाला त्रास तर नाही ना झाला? काही अमृतवाणी, कितीही नम्रता, वा आनंद वाटला आपल्याला भेटून. अहो, आजकाल अशी नम्रता कुठे पाहायला मिळते? आज या तुम्ही गंमत बाहेर गळे काढण्यापेक्षा आत बसून बोललेलं चांगलं की नाही? या. म्हणजे तुम्ही आम्हाला शुभू सोबत बोलू देणार? म्हणे शुभू सोबत बोलू देता. मला बोलायचं आहे तुमच्याशी. या, तुम्हाला बापरे झंप्या, मला वाटलंच होतं यार काहीतरी होईल. चल पळीकडून पळ. अरे घाबरू नको, हा झंपे तुझ्यासोबत आहे. अरे पण नाही. चल, चल. अरे पण या. बसा बसा बसा. पण बसा बसा. बोला, काय अडचण आहे? काही नाही. काही नाही म्हणजे आपलं ते हे आपलं ते आम्ही शुभूताईला भेटायला आलो होतो. हो का? पण तू कोण रे? हा? हा झंप्या माझा मित्र आहे. वा. म्हणजे अगदी लहान भावासारखाच. वा, चांगलं ट्रेनिंग सुरू आहे की आतापासून याचा? हो, मी कुठं काय म्हणालो त्याला, आम्हाला एकमेकांसोबत राहायला फार आवडतं. असं? होय की नाही रे झंप्या? हो, हा. मला फार आवडतं विवेक दादा आणि शुभूताई देखील. वा. म्हणून मी यांची पत्र आणून देतो एकमेकांना. हा, सांग, हा पत्रव्यवहार किती दिवसापासून सुरू आहे? तू कशाला उभा राहिलायस? बैस का? अहो पण बैस. हा, सांग, किती दिवसापासून सुरू आहे हे? बाबा, मी याच्या पत्रात आकंठ बुडाले, हा? त्यामुळे मी दिवस मोजणं बंद केलंय. माझ्यासाठी काळ कसा थांबवून गेलाय. अगदीच तंत्र सोडलं. जा, जा तो आता. तिला नका हो रागवू, माझ्या अंतःकरणाला चिरे जातात. अंतःकरणाला चिरे जातात. काय 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 करताय काय आपण? नाही ना? नाही म्हणजे पोटा पाण्याचा व्यवसाय विचारतोय मी. सध्या तसं काहीच करत नाही हो मी. नाही ना? मग प्रेम कसं करावं असं वाटलं? अहो मी BA झालोय ना. काय घाणेरडी डिग्री आहे. अहो, कोण विचार
आजकाल तिला. अहो पण मला नोकरी मिळेल हो एक दिवस. माझा शोध सुरू आहे सगळीकडे. अहो पण मी माझ्या मुलीला आयुष्यभर अविवाहित ठेवू इच्छित नाही. मग तुम्ही काय प्रयत्न करा नाही का नोकरीसाठी? तू तर अगदी मोठ्या माणसासारखा बोलतोयस की रे जमत्या. हा? मला शेंडी लावू पाहतो काय रे मरकटा? हा? हे बघा तुम्ही थोडा सहानुभूतीनं विचार करावं. माझं शुभवर फार प्रेम आहे. असं शुभूवर फार प्रेम आहे. उडा आणि घरी जा. घरी जाऊन वही खातं शिकण्याचा प्रयत्न करा. तेवढंच आयुष्याला उपयोगी पडेल. चला, निघा. अति होत आहे. निघा. हा आणि याद राखा पुन्हा इकडे येऊन गळे काढू नका. निघा आता. आमचा अपमान महागात पडेल तुम्हाला सांगून ठेवतो. आपल्या जावयाला असं दुखवायला नको होतं. हा निकम्मा करून आणि माझा दर कदापि होणार आहे. बघा साला आपलं आयुष्य असंच जाणार. शिव्या खात आपलं काहीच भलं होणार नाही. आपल्या मरणावर कोणीच रडणार नाही. विवेकच्या प्रेमाची ऐशी तैशी झाली. झालेल्या अपमानानं त्याचं मन विजू विजू लागलं. घरी बापाच्या शिव्या, दारी बापाच्या शिव्या. घरी बापाच्या शिव्या, दारी बापाच्या शिव्या. मित्र हो, झेंडा आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आम्ही झेंड्याशिवाय जगू शकत नाही. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो. झेंडा नसता तर आमचं आयुष्य किती नीरस, किती कंटाळवाणं झालं असतं याची कल्पनाच करवत नाही. मित्र हो, दुःखी दिसतो. काय झालं? अरे घाबरू नको, लाजू नको, मन मोकळं कर. सांगून काय उपयोग? का बरं? आपलं दुःख आपल्यालाच भोगावं लागतं. अरे तू सांगतं खरं. आम्ही तुझं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करू. अहो ते नैराश्य की काय म्हणतात ना, ते आले या. बस इतकंच.
तू ये बस आमच्या जवळ की नाही एक जादुई वस्तू आहे, तिच्या स्पर्शानं सगळे प्रश्न चुटकी सरशी सुटतील. नाही हो, माझं मन कुठं रमेल असं वाटत नाही मला एकट्यालाच जगू द्या. मित्र हो, झेंड्यानं आपलं आयुष्य सुंदर केलं आहे. आपल्या आयुष्यातील नीरस कंटाळलेपण दूर केलं आहे. आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत झेंड्याचं गीत गात राहू. झेंड्यासमोर आमचं आयुष्य क्षुल्लक आहे. समस्त मानव जातीला झेंड्याचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही झिजत राहू. बोला झेंड्याचा, झेंड्याचा, झेंडा उंचा, झेंड्यासाठी निराम करू. कसं वाटलं? काही कळलं नाही, पण आतून काहीतरी सळसळल्यासारखं वाटलं. बहुत अच्छे. मग धरतो झेंडा हाती. मला काही सुचत नाही अहो, मला थोडा विचार करावा लागेल. ठीक आहे, तू विचार कर. अजूनही वेळ गेली नाही. आम्ही आशावादी आहोत. झेंड्यासाठी रान करू, झेंड्यासाठी रान करू. दादा चल घरी चल, मला भीती वाटते. भीती वाटायला काय झालंय? तू माझ्यापासून दुरावशील असं वाटतंय मला. चल, वेळा कुठला. या चांगल्या दिवे लावले. काय याला घेऊन तिच्या घरी जायला लाज नाही वाटली तुला? हा? अरे त्या लहान मुलाच्या मनावर काय परिणाम होईल याचा काही विचार केलायस का? ते तो म्हणाला, मग मी काय करणार? ओ खोटं कशा बोलतोस? तूच तर म्हणाला होता माझ्यासोबत चल म्हणून, मग मला हिंमत येते. वा धन्य आहे. अरे एका लहान मुलाच्या मदतीने उभा राहतोस, स्वतःच्या बळावर काही करायला शिक ना. अहो कशाला चिडताय? हा? असं काय केलंय मी? हा? पुन्हा मान वर करून मलाच विचारतोस काय केलं म्हणून? त्या खाण्याच्या माणसासमोर हात कसं नाही? अरे आयुष्यभर वही खातं लिहिलं, पण कुणाचे दोन शब्द म्हणून ऐकून घेतले नाही. आज तुझ्यासाठी त्या अस्वलाच्या मला 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या. वा चांगले पान फेडले बापाची. अस्वल. इथे काय तमाशा चाललाय का रे? असं काय झालं तुला? नाही हो, आम्ही पण त्यांना अस्वलच म्हणतो ना, म्हणून हसायला आला. मोठ्या माणसांमध्ये राहणं आणि नको तिथे मध्ये 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 बोलणं. तू कुठे निघाला? बाई तिथे नाना झालं ना. अहो किती रागवणार? काय झालं? काय झालं हे बघ, अजून काहीही झालेलं नाही. अहो नाही म्हणजे मी काहीच वाईट केलं नाही हो. काय? का अशी राग घालून घेताय डोक्यात? अरे माझ्या तोंडाला काळ फासलं आणि काहीच वाईट केलं नाही म्हणतो. नोकरीचा पत्ता नाही आणि निघाला लग्न हो जमवायला. नाना, मी लग्न जमवायला नव्हतो गेलो. मी शुभूला भेटायला गेलो होतो. किती चिडताय जरा स्वतःचा विचार करा. अरे तुम्ही थांबावं जरा, स्वतःचा काय विचार करा. आधी तो काय म्हणतो ते ऐका. म्हणजे भेटायला गेलो होतो. मला सांगा, याला नोकरी शोधायला वेळ नाही आणि प्रेम करायला बरा वेळ मिळतो. अहो, का मला सगळीकडून बुक्यांचा मार देताय होतो. माणूसच आहे ना मी, किती सहन करायचं. डोकं फाटायची वेळ आली आहे. हे बघ, तुझ्या रडवाने मी पागरेल असं समजू नको. यानंतर जर नोकरी मिळवली नाहीस ना तर जेवायला मिळणार नाही, सांगून ठेवतो. हो मिळवणार जातील मी नोकरी. मला तरी कुठं अन्न गोड लागतंय. विवेक वेळ नाही विवेकला बोलायला, वेळ नाही विवेकला बोलायला.
वेळ नाही, काळ नाही, दिवस नाही, रात्र नाही. मंडळी करणार का काहीतरी तुम्ही सांगा. झेंड्यासाठी रान करू, झेंड्यासाठी जगू मरू, झेंड्यासाठी रान करू, झेंड्यासाठी जगू मरू. लढवू उंच त्याला पडू, उंच मित्रहो, झेंड्यासाठी आपण दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे. झेंडा समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतो. याच्या प्रगतीसाठी आम्ही सतत झटत राहू हा आमचा दृढ निर्धार आहे. झेंड्यानं आपल्या आयुष्याला दिलेलं योगदान आपण सर्वत्र जाणता. मला ठाऊक आहे झेंड्याविषयी आपल्या मनात अपार प्रेम आहे. मला काही बोलायचंय. किती दिवस, किती वर्ष झाली ठाऊक नाही.
सारखे धक्के खातोय. जो येईल तो मारतोय. घरी दारी सारखा अपमान. जणू मला मन नाही, जणू मी माणूस नाही. एक लाचार, कणाहीन, आत्मविश्वास गमावलेला चैतन्यहीन देह घेऊन फिरतोय मी. माझा आवाज दबून गेलाय. शब्दच फुटत नाहीत या पावया देहातून. कधी मी बोलत होतो हेच विसरून गेलोय मी. घर नाकारत आहे, सासरा नाकारत आहे, समाज नाकारत आहे. जाऊ तर जाऊ कुठं अशी अवस्था झाली आहे माझी. वीट आलाय मला माझ्या या निस्सत्व आयुष्याचा. एक साधं सरळ आयुष्य हवं होतं मला, पण एवढं साधं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकलो नाही. काय काय उपयोग आहे माझ्या या आयुष्याचा? सांगा सांगा, मला उत्तर द्या. अशी आहे कोणती जागा या भूमीवर जिथे ठेवू शकेन मी माझे पाय? सांगा सांगा काहीतरी उपाय. द्या तो झेंडा मला. आत्मविश्वास हवा. शक्ती हवी आहे मला. मी झेंडा प्रांताने धरेन, झेंड्यासाठी जगेन, झेंड्यासाठीच मरेन. एकदा झेंडा हाती धरला आणि अहो आश्चर्य, त्याला सूर गवसला. आयुष्याचं गाणं सापडलं. सूर गवसला, सूर गवसला, सूर गवसला हो. आयुष्याचा नूर गवसला, सूर गवसला हो. Thank you.
दिसायचं तुला? डोळ्याला डोळा लागत नव्हता रे. पुरे करा तुमची पोपटपंची. अरे या अठवा वाक्याने त्याचं डोकं ठिकाणावर येणार आहे का? उठता वाक आणि बुक्की बसेल तेव्हा काय त्याला? काय कुठे गेला होता? नका विचारू. काय हा काही प्रश्न आहे? म्हणजे कुठं गेला होतास? कुठं गेला होतास? नदीला पूर आलाय. नदी भरल्या अंगानं वाहतीये. पूर बघायला गेलो होतो. पूर बघायला पुण्याला विचारून गेला होतास? काही कमी जास्त झालं म्हणजे मित्रांना वाचवायला. गालावर एक थापड, मनात पाणीच पाणी, शब्द गोठलेलं पाणी. कुठं गेला होता? मित्रांसोबत आमराईत. मस्त कैऱ्या लागल्यात, हिरव्या कंच. आमराईत दुपारच्या वेळी काही झालं म्हणजे गालावर एक थापड, मनाची डाळी हिरव्या आपल्यासकट जमिनीवर. हा काही प्रश्न आहे? कुठं गेला होता? अरे समजतंय का तुझं? तुला तरी समजतंय काय काय बनवतोय ते? हे बघ, माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर हवंय मला. प्रश्नांचा कंटाळा आलाय मला. झोप येते आता मला प्रश्नांनी. प्रश्नच प्रश्न, लांब लचक, आडवी उभी, तिरकस तारकस, खोचक बोचक, प्रश्नच प्रश्न. नुसती गुंतागुंत. एक पिढी दुसऱ्या पिढीला सन्मानानं देत गेली. पिलावर आणि प्रश्नावर, पिलावर पिलं तयार करत गेली आणि प्रश्नांचं वही खातं फुगतच राहिलं. जमा किती, नावे किती, चाललाय खेळ, जीव झुकून चाललाय खेळ. हरघडी एकच सवाल, ही एंट्री कुठं गेली? शोधा शोधा, मागचं पुढचं पान बघा, सापडेल कुठेतरी. काय नाही सापडत? बाप रे, मग एकच सवाल उरतो आता, कुठं गेला होता? सांगतो सांगतो, न सांगून चालणार कसं? प्रश्न पिलावणीचा आहे ना. काय झालं की प्रेमा बापानं सांगितलं, प्रश्न पिलावणीचा आहे, अन्नधान्याचा शोध घे, फुकट खायला नाही मिळणार. शोध घेत भटकलो, थकलो, भागलो, पण बापाचा आदेश पाळावाच लागेल ना. प्रश्न पिलावणीचा आहे, अन्नधान्याचा शोध लागलाच पाहिजे. लाचार झालो, नतमस्तक झालो, पण साले लोकही हुशार, त्यांनी डोक्यावरच पाय ठेवला. आम्ही सरळ पाता, साली मरायचीच वेळ. शिवाय तुमच्या पिलावणीचा एक प्रश्न होता. मिळेल ती काठी हाती धरली आणि आलो वर. आता ठीक आहे, मन प्रसन्न आहे. सार कसं हलकं हलकं, शांत शांत. अरे काय बरोबर तुझं तुला तरी कळतंय का? का झोपून आवाज कुठे? आता तेवढं ते बाकी राहिलं होतं. हो, याला काही बाधा तर झाली नाही ना? अरे चुप राहा तुम्ही. कसली भाषण कसलं काय? ढोंग आहे सगळं. अहो अहो, 2 दिवसांनी पोर घरी आलाय. किती त्याच्या मागे लागताय? आल्याबरोबर झालं तुमचं तोफखाना सुरू. दिसत नाही किती हाल करून घेतलेत ते. तरी बरं एकूण एक मुलगा काय केलं असतं? डोळ्याला पगार लावा. अरे तुझ्या राज्याने त्याचं डोकं ठिकाणावर येईल का? 2 कानफडीत बसल्या म्हणजे आपण सरळ येतो. काय रे, कुठे गेला होता? प्रश्नात हा, म्हणत नव्हते मी, याला काहीतरी बाधा झाली आहे म्हणत. चुप राहा तुम्ही. कसली भाषण कसलं काय करत होता? रियाज करत होतो. हा, भूषणांचा एका सुरात, एका लयीत. सुरुवातीला हळू आवाजात, मग जोश वाढत जातो. आपण काहीतरी पेटू लागतं, झिंग चढू लागते त्याची. आपण काही वेगळे नसतोच मुळी. त्या लयीचाच एक भाग बनून जातो. लय वाढत जाते, आपलं अस्तित्व विरत जातं. घोषणांची लय हेच एक अस्तित्व. आपण सारे शून्य, सारं काही विसरल्या जातं. कुठं गेला होतास म्हणून विचारणारा
मुलाच्या पिलावळीच्या शंकेनं हैराण होणारा प्रेमळ बाप, डोळ्यांना पदर लावणारी आई, सार सार उरते ती फक्त एक लय, एक सामूहिक आवाज, न्याय मागणारा आणि न्याय देणारा. त्यालाही रियाज करावा लागतो. बेंबीच्या देठापासून आवाज काढावा लागतो. काढलाय कधी? जाऊ द्या, आता प्रयत्नही करू नका, आवाज फाटेल तुमचा. आयुष्यभर बेंबीवर हात ठेवून झोपा काढल्यात नुसत्या. हे तुझं शहाणपण मी मुळीच खपून घ्यायला 2 दिवस घराबाहेर राहतोस आणि उलट मला उलट सोडून उत्तर देतोस. मी बेंबीवर हात ठेवून झोपा काढतो काय? सगळे संस्कार विसरला? बघा तुमचा मित्र बघा, आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय, झोपून आलाय कुठे? अरे काय बोलतोय त्याचं त्याला तरी कळतंय का? बघा. संस्कार विसरलास? हा आरोप आपण तात्काळ विनाअट मागे घ्यावा असे आपणास म्या गरीबाचे नम्र सांगणे. आयुष्यभर नेकीने नेटाने आम्ही सांभाळले काय? तर स्वच्छ सुंदर टिकाऊ इस्त्री केलेले, घडी न मोडलेले देखणे मोहक संस्कार. आमचं जगणं संस्कारासाठी, आमचं आयुष्य संस्कारासाठी. खाली बस. हो. तू नाही रे, हे माझ्यासाठी. विवेक खाली बसला. उठ. हे देखील माझ्यासाठी. विवेक उठून उभा राहिला. काय सुसंस्कारित मुलगा आहे नाना काका तुमचा, श्रावण बाळात जसा. नाना काकांचा ऊर अभिमानानं भरून आला. त्यांनी विवेकला आणखी सुसंस्कारित करण्याचं महान स्वप्न उराशी बाळगलं. सकाळ झाली. विवेक उठला. त्याने आई वडिलांना नमस्कार केला. खूप मोठा हो असा आशीर्वाद सुद्धा त्यांनी विवेकला दिला. विवेक अंगणातल्या अंगणात खेळला. रात्र झाली. दिवसभर वही खातं लिहून दमलेल्या आपल्या प्रेमळ वडिलांचे बेंबीवर हात जाण्यापूर्वी त्यानं वडिलांचे पाय दाबले. आपला मुलगा सुसंस्कारित झालाय या समाधानात नाना झोपी गेले. वर्षानुवर्षे या समाधानात झोपलेल्या तुम्हाला माझ्यावर असा आरोप तरी कसा करावासा वाटला? नानासाहेब मी पदर पसरतो, पण हा आरोप आपण मागे घ्यावा. आता मात्र हद्द झाली आहे याच्या कोणजेपणाची. माझा संतापणावर होतोय, लाही लाही होती अन्नाची. हे सगळं ऐकण्यासाठी याला घडवलं, मोठं केलं. अरे तुम्ही डोळ्यात पदर का लावता हो? तो माझा तुमच्या भिडाला काढतो आणि तुम्ही रडता इकडं. काय काय बरं आहे. अरे आम्ही तुझे आई बाप आहोत, हे सुद्धा विसरलास. हे सुद्धा विसरलास. कोणी कोणी कवणी केली रे माझ्या लेकराला. उपाशी असेल हो माझा पोट. थोडं खाऊन घे. मी भरवते तुला, मी भरवते. तुमचं अडगुला मडगुला झालं अगोदर. आधी त्याला जाऊन गाठा खाऊ द्या, म्हणजे आज तो तुमच्या ठिकाणावर यायची होती. काय कुठे गेला? नोकरी शोधावी, लग्न करावं, आई बापाचं नाव पुढे चालवावं. अरे आधी तो संन्यासी, आता तू हा खेळा हाती धरला तर तो होणार कसं शक्य आहे ते? मोठ्या विश्वासानं स्वीकारलाय मी तो. माझा विश्वास आहे तो. माझ्या जगण्याचा मंत्र, माझ्या स्वप्नांचा एकमेव आधार. नाही नाही, शक्य नाही, शक्य नाही ते. अरे शब्द सुद्धा फुटत नव्हता तोंडून. अरे पण असा कसा बदलला तू? माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. आणि पूर्वी तर तुझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. अरे ही सारी या झेंड्याची किंवा सांग काय करून दाखवू.
अस्वलाला भेटायचे? तुला भीती नाही वाटणार? भीती? अरे हा आता आपण बदललोय झंप्या. तो पुराणावाला भी आहे मर गया. पण तू तर एकटाच आहे. काही कमी जास्त झालं म्हणजे? अरे मी कुठे एकटा आहे? हा झेंडा आहे ना माझ्यासोबत. याची ताकद दिसत नाही पण ती सर्वत्र असते. बघायची आहे तुला झेंड्याची ताकद? हो ठीक आहे. नाही नाही असं काही घडलेलं नाही. मग कशाला आवाज दिला? आम्हाला अस्वलाला भेटायचं होतं. अहो पण अस्वल डेंजर असतो. आम्ही त्याहून डेंजर आहोत. अस्वल माझ्या प्रेयसीचा बाप आहे. बाप काय आजा असला तरी चालेल. त्याला नको नको. मला फक्त झंप्याला आपल्या झेंड्याची ताकद दाखवायची होती. आपली शक्ती सदैव माझ्या पाठीशी असावी. बघितली झेंड्याची ताकद? हो. चला आता अस्वलाला भेटायला. हो चल. विवेकची स्वारी निघाली आत्मविश्वासानं सळसळलेला. चैतन्यानं भरलेला. देव शक्ती गाठीशी. झेंडा त्याच्या पाठीशी. झेंडा त्याच्या पाठीशी. किती दिवसांनी दिसलास माझ्या राजा. कुठं गेला होतास? पाताळात पाताळा? कशाला? अन्नधान्याचा शोध घ्यायला. बरं झालं बाई. फारच गरज होती त्याची. त्याच्याशिवाय सगळं चालतं ना. बरी बुद्धी झाली माझ्या राजा तुला. कुणी दिलं रे हे शहाणपण? आता सगळं ठीक होईल. होईल ग सगळं ठीक होईल. याचं सारं श्रेय नानांना आहे. त्यांनीच सांगितलं. नुसतं सांगितलंच नाही तर धमकीच दिली. मग काही पर्यायच नव्हता. मी पण तिरीमिरीतच होतो. सगळ्यांना दाखवूनच द्यायचं होतं ना. नानांना अस्वलाला. हे रे काय मला नाही आवडत होतं त्यांना अस्वल म्हटलं. मी तर म्हणे मग मी बोलणारच नाही तुझ्याशी. ए अगं अशी रागवतेस काय? झमत्या सॉरी म्हण. अरे म्हण 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 म्हण. सॉरी. हा थांब. शुभे शुभे अगं ऐक ना. गंमतच झाली. बोल लवकर बोल. अरे किती आनंद झालाय म्हणून सांगू. आता बाबांना अभिमानानं सांगेन आम्हाला अन्नधान्याचा शोध लागलाय म्हणून. आम्ही वैवाहिक जीवन सुरू करायचं. शुभे थांब. अगं माझं पुरतं ऐकून तर घे. नको थांबवू नको. माझं मन खिदकी घेतं. किती दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं. आता मी राणी व्हायला मोकळी. तू अगोदर आत ये. मला आज तुझे बाबा असतील ना. झमत्या घाबरायचं काही काम नाही. बाबा मुळे घरीच नाही. ते गेले आहेत माझ्यासाठी स्थळ शोधायला. मी आता लग्नाची झाले ना. त्यांच्या डोळ्याला डोळा नसतो. रात्रभर जागेच असतात. तरुण मुलगी घरात म्हणजे बापाच्या जीवाला केवढा घोर. हो ना. तुला रे काय गाऊ. गंमत करतो मेला कर. गंमत कर. तुला रे काय करणार. तरुण मुलीच्या बापाची व्यथा. दिवसभर पायपीट करतात. कुंडल्या जुळवतात पण मनासारखे गुणच जुळत नाही. पण आता कशाला याचा विचार. तू अगोदर आत ये. शुभे शुभे
शुभे अगं एवढा आनंद ठीक नव्हे. अगं माझं पुढचं ऐकून तर घे. हे बघ मला भीती वाटते. तू काही अशुभ नाही ना सांगणार? अगं ह्याचा घरात येणंच मुळे अशुभ आहे. एक कुंडली मला सारखी जुळत नाही. जिथे तिथे ह्याचा ग्रह आळवायचा. तू तू हात आता बाबा आता पायपीट करायची गरज नाही. माझ्यासाठी स्थळ शोधू नका. अन्नधान्याचा शोध लागला. आता फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद असे काय दिवे लावले त्यानं? बळवंतराव तुम्ही सारखा अपमान करताय माझा. वंशाच्या दिव्यासाठी आजवर सगळा अपमान सहन करत आलो मी. हा एवढा केसाळ प्राणी आणि माझा सासरा म्हणून कदापि सहन केला नसता मी. पण शुभूकडे बघून सगळं गिळतोय. हे बघा झालं गेलं मी विसरायला तयार आहे. शुभूच्या प्रस्तावाचा विचार करा आणि आमच्या वैवाहिक जीवनाचा मार्ग मोकळा करा. मला शेंडी लावून पाहतो काय रे मरकटा? मी अस्वल काय? आणि वही खाता लिहिणारा तुझा बाप कोण रे? अनांना मध्ये आणायचं काम नाही. त्यांनी त्यांचा वही खाता चोख लिहिलेला आहे. आता आम्हाला आमचं वही खातं लिहायचंय. शुभू या कार्याला तयार आहे. तिच्या प्रस्तावाचा विचार करा आणि आमचं कर्तव्य पार पाडू द्या. काय गोड बोलतोयस रे? मी फसायचा नाही तुझ्या बोलण्यात. तुमच्या घरच्या वही खात्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी देणार नाही. काय काय करताय काय आपण? नोकरी कुठे करता? तू गप गप. मी ह्याला विचारतोय. बोला नोकरी कुठे करता? त्याला चिडवू नका. तो आता पूर्वीचा विवेक राहिलेला नाही. आपण बोललात मध्ये 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 नाक खुपसायची सवय गेली नाही आपली अजून. बोला नोकरी कुठे करता? नोकरी कुठं करता? आयुष्यात दुसरं काही शिकला नाही. एकच प्रश्न भोकत बसण्याचा कंटाळा नाही आला. घरी पोरगी जन्माला आली. बळवंतराव दुःखी झाले. धोत्राच्या सोग्यानं नाक पुसत सटवाईनं लिहिलेली चिठ्ठी उचलली आणि एक प्रश्न जिभेवर कायमचा करून घेतला. नोकरी कुठं करता? व्यवसाय काय करता असं कधी विचारावं नाही वाटलं. राजकारणात चांगलं भविष्य आहे असं कधी सांगावं नाही वाटलं. स्टेजवर जा मोठे व्हाल असं कधीच सुचवावं नाही वाटलं. नोकरी कुठं करता? आयुष्य मातीत गेलं तरी प्रश्न कायम आहे. चपला झिजून चालल्या तरी अक्कल येत नाही. आयुष्यभर खाण्याच्या बैलासारखं 5-30च्या ठोक्यांची वाट बघत फायलींच्या ढिगाआड झोपा काढणारी पिढीच्या पिढी या प्रश्नाच्या भीतीनं निर्माण झाली तरी जाग येत नाही. पिढीच्या पिढी या प्रश्नाच्या दहशतीखाली नोकरी कुठं करता? ज्याच्याजवळ उत्तर नाही तो मेला. त्याचं वही खातं बंद. अरे तिलावळ कशी निर्माण होणार? दिवा हवा ना घराला. पिंडदान कोण करणार? शोधा शोधा उत्तर शोधा. नोकरी कुठं करता? कुठंच नाही आणि करणारही नाही. काय तुला नोकरी लागली नाही? अरे देवा माझ्या स्वप्नांचं कसं? बाबांची चप्पल झिजलेली. माझं अंगण फुलणार कधी? माझे मान भरणार कधी? बाबा तुम्ही चप्पल तरी बदलून घ्यावं एकदा. त्या चपलीनं सगळं घात होतं. त्या चपलेनं नाही ह्यांच्या या प्रश्नानं घात होतोय. नोकरी कुठं करता? पण तू काही काळजी करू नकोस. मी तुला काही कमी पडू देणार नाही. अरे अरे काय चाललंय काय तुमचं? तुम्ही परस्परच ठरत. अरे अरे मी जिवंत आहे ना अजून. नोकरी नसणाऱ्या माणसाच्या गळ्यात मी माझी मुलगी बांधणार नाही. आता नोकरी वाचून माझं काही घडणार नाही. त्यापेक्षा सामर्थ्यशाली असं काहीतरी आहे माझ्याजवळ. माझ्या आयुष्याचा श्रेयस झेंडा. काय म्हणाला? तू झेंडेगिरी आहे? तू झेंडेगिरी आहे? चल निघ. माझ्या घरात एक शब्द देखील थांबू नको. चल निघ. हे काय करून बसलास तू? परत फिर माझ्या राजा. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आपल्या स्वप्नांचा तरी विचार कर. आपल्याला आपलं वही खातं लिहायचंय. ही कोणती उदास आठवली तुला? परत ये राजा, एकदा परत ये. मला गिरकी घेऊ दे. शुभे
अगं मूर्खासारखा बोलू नकोस. नोकरी म्हणजे सर्वस्व नव्हे. अगं त्याही पेक्षा मोठी सुरक्षितता इथं आहे. अरे पण आपल्या पिलावळीला नोकरीचं अन्न गोड लागतं. त्याला मी तरी काय करणार? तुझे बाबा कुठे नोकरी करतात या प्रश्नाला माझी चिमणी बाळ काय उत्तर देतील? त्यांच्या चेहऱ्यावरचं कोमेजलं पण मी कशी बघू शकेन? आपल्या चिमण्या बाळांसाठी परत ये. मला गिरकी घेऊ दे. विवेक दादा, यांना झेंड्याची ताकद दाखव. हो रे, त्या अगोदर मीच तुम्हाला घराबाहेर काढतो. कळणारा सुखीचा निर्णय. चला निघा आता. म्हणे झेंडेकरी झालोय. झेंड्याचा अपमान मला सहन होणार नाही. सांगून ठेवतोय तुम्हाला. त्याला आव्हान देऊ नका. त्याची ताकद प्रचंड आहे. धमकी देतोस मला? हा? भीती दाखवतोस? अरे कसले रे तुम्ही झेंडेकरी? हा? आम्ही तर सामान्यच, पण तुम्ही काय दिवे लावले? हा? भाषण देणार, मोर्चे काढणार, प्रवचन देणार की संपलं आपलं कार्य? हा? अगोदर नोकरी मिळवून दाखव, मग हे शुभेच्छा हात लावायला. विवेक दादा, चल जाऊ आपण. परिस्थिती गंभीर आहे. नाही, झेंडेकरी कधी घाबरत नसतो. यांना झेंड्याची ताकद दाखवावीच लागेल. हा, दाखव. हे श्रेष्ठोत्तमा, तू महान आहेस. मी तुझा पाईक आहे. आयुष्यभर तुझी निष्ठेने सेवा करेन. मला तुझ्या मदतीची गरज आहे. राज्यांची जगावडी. काम तसं फारसं महत्वाचं नाहीये. हे माझे सासरे म्हणजे होणारे. नाही, हे खोटं आहे. मी कधीच होकार दिला नाही. त्यामागे आम्हाला विरोध मीच करणार नाही. हा अन्याय आहे. ही दडपशाही आहे. तुम्ही असा अन्याय करू शकत नाही. आमचा न्याय जो झेंड्याला पाय आहे त्याच्या पाठीची खंबीर बरोबर राहण्याचं कर्तव्य आहे. बोल तुला काय हवंय? बळवंतराव, आता मध्ये मोठा झालास ना तू आता. शक्ती मिळाली म्हणे. शक्ती? अरे काय काम होती ती शक्ती? मला नको ती शक्ती जी मोठ्यांचा अपमान करते. तुझी शक्ती तुला रचला बसो. जातो मी. जंप्या. अरे सॉरी, काय वेगळा मुलगा हा. तिथला विवेकचा आत्मविश्वासानं फुलून आलेला आविर्भाव अहो एका रात्रीत किमया घडली. पाहता पाहता झेंडा विवेकच्या मनावर राज्य गाजवू लागला. झेंडा म्हणजे सगळं काही हे समीकरण विवेकच्या मनावर रुजू लागलं. विवेक झेंड्याच्या तालावर नाचू लागला. असं बेहोश भय गेलं मनाचा ना तो भय.
मोर्चा मोर्चा न्याय हक्कासाठी मोर्चा 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 चला चला मोर्चा चला पूर्ण मार्ग तुम्ही वा बाजूला चला चला मोर्चा चला निवडणुकीचे दिवस आहेत राजा जागा रहा रात्र महिन्याची आहे राजा जागा रहा राजा जागा रहा चला हो चला भिंती रंगवू रात्र रात्र घोषणा हाडू रात्र रात्र घोषणा आणू प्रचार करू आणि बिल्ले वाटू प्रचार करू आणि बिल्ले वाटू आपला उमेदवार निवडून आणू आपला उमेदवार निवडून आणू सत्तेत जाऊ आणि आघाडा राहू सत्तेत जाऊ आणि हा काळा लावू मिळवू प्रतिष्ठा मातीला मिळवू प्रतिष्ठा मातीला चला हो चला चला हो चला चला हो चला चला हो चला राजा जागा रहा राजा जागा रहा धर्म धोक्यात आहे संस्कृती पाण्यात आहे राजा जागा रहा राजा जागा रहा धर्म बुडाला धर्म बुडाला चला 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 हो चला धर्म बुडाला चला हो चला धर्म जागवू चला हो चला धर्म जागो तत्वाचा आम्ही मंत्र जागवू सर्वाचा आम्ही मंत्र जागो स्वाभिमानाचा करूया जागर स्वाभिमानाचा करूया जागर देशप्रेमाची भरूया घागर देश प्रेमाची भरूया सागर मना मनांची जोडू नाती मना मनाची जोडू नाती ठेवू चुंबून ही माती घेऊ चुंबन ही माती चला हो चला 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 राजा जागा रहा आपले हक्क मिळालेच पाहिजे राजा जागा रहा राजा जागा रहा चला हो चला चला हो चला चला हो चला चला हो चला विषमतेचा नाश करू समतेचा आम्ही मार्ग धरू स्वातंत्र्याचा नवहुंकार बंधुत्वाचा साक्षात्कार चला हो चला चला हो चला चला हो चला चला हो चला राजा जागा रहा कामगारांचे हक्क मिळालेच पाहिजे कामगारांचे हक्क मिळालेच पाहिजे राजा जागा रहा राजा जागा रहा चला हो चला चला हो चला चला हो चला चला हो चला मोर्चे काढू आणि घोषणा देऊ संपूर्ण क्रांतीचे स्वप्न पाहू सदा दरिद्री कष्टकरी पोटोपाशी जन्मभरी रिकामे हात कर्जांचा डोंगर सावकारीचा फिरतोय नांगर व्यवस्थेवर खालू घाला चला हो चला चला हो चला चला हो चला चला हो चला राजा जागा रहा ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात आहे खेडी नष्ट होत आहे सर्वत्र हिंसाचार सत्य अहिंसा पायदळी तुडवल्या जात आहे राजा जागा रहा राजा जागा रहा राजा जागा रहा चला
काय म्हणते, बंद करा ते वही खातं. तो पोरगा हातचा निघून चाललाय आणि तुम्हाला वही खात्याचं येऊन पडलंय. कोण म्हणतं? कोण म्हणतं? अगं पण करू तर करू काय? त्याला समजावून सांगा जरा, 2 शहाणपणाच्या गोष्टी सांगा. मला बघूच नाही हो त्याचं हे वागणं. सदा कदा बाहेर बाहेर, झोपेत बरं टोकाय, घोषणा काय देतोय, ना घरात लक्ष ना दारात. आला गेल्याचं कुणी बघायचं? नाव काढू नकोस त्याचं. माझं पित्त खवळतं, डोकं भरभरू लागतं माझं. उद्या आई बाप बाहेर की गेले ते सुद्धा बघायचं नाही तो. असं म्हणून कसं चालेल? हा, उद्या आपल्याकडे कोण बघणार? अरे अरे मग करू तर काय करू? पाय धरू त्याचे धरतो, पायही धरतो, म्हणतो बाबा रे चूक झाली आमची, जमेला मला, पण हा नाच सोड. तुमच्याशी तर बोलायची चोरी, नुसता मनस्ताप करून घेताय. माझा ही जीव वेडा पिसा होतो बघ. राग तर असा येतो की हाणायला येतो, पण त्याला छेडा नाचवतो समोर. मला घाबरण्यासारखं होतं का त्यांनी? आपण कधी पडलो नाही ना त्या फंदात? मी म्हणते काही बाधा झाली असेल तर रागवण्याचा काही उपयोग होणार आहे का? आता हे भलतंच काय काढलंस तू? अगं हे त्या दिवस आहेत भूते खट्याचे. भूत समोर आली तर त्यांच्या समोर सुद्धा झेंडा नाचवतील ती माणसं. भूतच बिचारे घाबरून पळतील यांना. मग माझं ऐका, घ्या बोलावून त्या संन्याशाला, म्हणावं सांग पुतण्याला जरा समजावून. कसा घराबाहेर गेला, हा असा जातोय. रिठावर दिवा कोणी लावायचा? आता हे काय भलतंच काढलं? आता त्याची आठवण कशाला? झाले तेवढे भोग पुरे नाही का झाले? आयुष्य मातीत गेलं. त्याचं शिक्षण पुरं व्हावं म्हणून स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून हे वही खातं लिहायला बसलो. हाडाची काळं केली. शिकून काय उपयोग केला त्याने? उमेदीच्या वयात संघर्ष घेऊन निघून गेला असता तो घराबाहेर. घराला काही उपयोग झाला का तिथं? आता संन्याशाचं महत्व मी काय बाई सांगावं? कुणी तुमचं आमचं ऐकेल का त्या संन्याशाचं? तर परवापर्यंत तुम्ही आम्ही हा सारा देश त्या संन्याशाचंच ऐकत आलो ना. बापू म्हणेल तसं बोललो, बापू म्हणेल तसं चाललो. तू तर मोठं तत्वज्ञान सांगितलं बघतो, तेही करून बघ. टाकतो तर आजच पत्र. कशाला बोलवलंस मला इथं? आमची तुला आठवण व्हावी म्हणून. म्हणजे काय? अरे तुम्ही तर सतत माझ्या सोबत आहात. खोटं आहे. आठवण असती तर एकदा तरी आला असतास. मला वाटायचं आज उद्या येईल, खिडकीजवळ उभा राहील, वेगवेगळे आवाज काढशील, मी धावत बाहेर येईल आणि पाठोपाठ अस्वल धावत येईल. माझा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आहे हा. हो. त्याला पान घालू नको. नाही, मी काय म्हणत होते? मी धावत बाहेर येईल. मी धावत बाहेर येईल,
बाहेर तू पांढरा शुभ्र घोड्यांच्या बग्गीत बसलेला, लाल मुंडावळ्या बांधलेला, लाल सलवार घातलेली, कमरेला तलवार लटकलेली. आणि मी कुठे? मला विसरलीच वाटतं. काम रे झोपड्या, माझा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आहे हा. हो. त्याला बाण घालू नको. नाही, मी काय म्हणत होते? कमरेला तलवार लटकलेली. कमरेला तलवार लटकलेली, समोर बँड वाजत, प्रत्येक तरुण मुलीला भोवणारं गाणं त्यावर वाजत आहे. ले जाएंगे, ले जाएंगे, या तालावर एक गोड मुलगा ना. हा, तो मी असेल कदाचित. बरोबर, पण थांब रे चंद्या, माझा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आहे हा. त्याला बाण घालू नको, माझी गिरकी थांबवू नको. शुभूताई, स्वप्नात सुद्धा ती लाल सलवार याला घालू नको. हे असलं ध्यान मला अजिबात पावत नाही. जा बाई, स्वप्न माझं आहे ते. हो. तुला नसेल बघायचं तर नको बघू, तू आपला नाचत राहा. मला बघून तू गोड हसतोस, लांब हात पसरतोस. मी मानेला एक नाजूक हिसका देऊन तुझ्याकडे बघते. माझ्या डोळ्यात पाणी तरळले. हे बघून तू बग्गीचा दरवाजा उघडून खाली उतर. आणि तू सूचना देते, सांभाळून खाली उतर. काय तरीच नाही रे जमत्या. माझ्या स्वप्नाला माझ्या स्वप्नाला इतकं खाली उतरवू नको. अशा साध्या कल्पना माझ्या स्वप्नात येतील तरी कशा? अगं, ही साधी नाही, महत्वाची सूचना आहे. याचं एक काम धड नाही. पडझड झाल्याशिवाय याचं एक काम पूर्ण होत नाही. नाही, आता लग्नाची वेळ आहे. उतरताना वगैरे पडला तर स्वप्नात तुला किती दुःख व्हायचं. लग्न लांबणीवर पडायचं ना. काय तरीच नाही रे जमत्या. लग्नाची वेळ आहे आणि तुला असं अशुभ बोलवतो तरी कसं? हा माझा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आहे. त्याला बाण घालू नको, माझी गिरकी थांबवू नको. थांब रे झंप्या, कुणाच्या स्वप्नात अशी टांग टाकू नये. क्लायमॅक्सचा क्षण आहे. हो. तू बोल ग शुभू. तू बग्गीचा दरवाजा उघडून खाली उतरतो. आपण क्षणकाळ एकमेकांकडे बघतो आणि तू खिशातून एक कागद काढतो. मला बोलल्याशिवाय नाही राहत. तो नक्की तुमच्या लग्नाचा रजिस्ट्रेशन फॉर्म असेल. चूक, एकदम चूक. तो असतो विवेकच्या नोकरीचा ऑर्डर. मला इतका आनंद झालेला असतो की बाबा आहे हे विसरून मी तुला घट्ट आलिंगन देते. कसं आहे माझं स्वप्न? काय चाललंय काय? हा, काय चाललंय काय? हे काही स्वप्न आहे? अगं अगोदर त्या स्वप्नाच्या बाहेर पड. तुला नोकरीशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? हो, नाही सुचत. त्याच्याशिवाय माझं स्वप्न अपूर्ण आहे. अगं, पण मी सांगितलंय ना तुला, माझ्यावर विश्वास ठेव. झेंडा आपल्याला काही कमी पडू देणार नाही. मग माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. झंप्या, झालं समाधान? यासाठी बोलवलं होतंस मला इथं? नाही, मग तुला परत न्यायला आपल्या जगात. अरे काय वेड्यासारखं बोलतोस तू? मला काय झालं? तू विसरलायस आम्हाला. तुझी आठवण जागी व्हावी म्हणून मुद्दाम बोलवलं इथं. म्हणजे याद है तुम्हें? एक दिन हम तीनों यही मिले थे. झंप्या, हिंदी बोलू नकोस. तुला जे काय सांगायचंय ना ते सरळ सांग एकदाच. विसरलास? एक दिवस नेहमीसारखे तुझे बाबा रागवले म्हणून दुःखी होऊन तू या आंब्याच्या झाडाखाली येऊन बसला होतास. तेवढ्यात शुभूताई येथे आली. कच्च्या हिरव्या कैऱ्या पाहून तिला कैरी खावीशी वाटली. झाडाजवळ तुला बसलेला बघून तिने तुला कैरी तोडून देण्याची विनंती केली आणि तुझ्यासमोर धर्मसंकट उभं राहिलं. झाडावर न चढता शुभूताईची इच्छा कशी पूर्ण करावी हा तुझ्या समोरचा मोठा प्रश्न होता. आणि तेव्हाच देव दिसावा तसा तुला हा झंप्या दिसला. मी 2 मिनिटात तो प्रश्न सोडवला. कैरी पाहून शुभूताईनं आनंदाने गिरकी घेतली होती. ही अशी ती अजूनही चालूच आहे. आठवलं? अरे हा काही प्रश्न आहे? ती गिरकी आजही माझ्या मनात आहे. मग ती गिरकी थांबवू नको. आपल्या जगात परत चल. आम्ही तुला न्यायला आलो. तो झेंडा बाजूला ठेव
आणि आपल्या जगात परत चल. झंप्या, अरे काय वेड्यासारखा बोलतोयस तू? हा झेंडा आपल्या सोबत असण्यानं आपला फायदाच होणार आहे. अरे हा साऱ्यांच्या कल्याणाचाच विचार करतो. आम्हाला असं नाही वाटत. तू आम्हाला पूर्वीसारखाच हवायस, आमच्या सोबत राहणारा, आमच्यासारखा विचार करणारा, आमच्यासाठी तळमळणारा. किती आनंदी होतो रे आपण. चल परत चल. पुन्हा एकदा मी कैरी तोडतो, पुन्हा एकदा शुभोदयी आनंदाने गिरकी घेईल, पुन्हा एकदा अस्वलाला भेटू. झंप्या, शुभू, अरे मी अजूनही पूर्वीसारखाच आहे. अजूनही मी तुमचाच विचार करतो, अजूनही मी तुमचे स्वप्न बघतो. तुम्हाला कळत काय? खोटं आहे. हा झेंडा तुझ्या आयुष्यात आल्यापासून तू आम्हाला विसरलास. दिवस रात्र तुझ्या मनात फक्त त्याचेच विचार आहे. अगं, त्यानं मला आधार दिलाय, मग मलाही त्याच्यासाठी झिजावंच लागेल ना. झिजणं वेगळं, तुझ्या डोळ्यात धुंदी उतरली. तू वेडा झालायस. त्याच्यासमोर तुला काही दिसेन असं झालंय. घरदार, आई बाबा, मी, झंप्या, साऱ्यांनाच विसरलास तू. नुसतं विसरलाच नाही तर आपल्या शक्तीचा तुला गर्व चढला आहे. शुभोदयीच्या बाबांवर शक्तीचा प्रयोग केलास तू. झंप्या, चुकलं माझं, सॉरी. अरे पण सततच्या अपमानानं मी व्यथित झालो होतो. विवेक, राजा झालं गेलं विसरून जा. परत चल. आपलं जुनंच जग छान आहे. आत्ताच माघार घे. पुढे तुला मागही वळता येणार नाही. माणसाच्या नावावर माणसांनाच विसरायला लावणारा तो झेंडा काय कामाचा? शुभे, अगं तुझा गैरसमज होतोय. झेंडा माणसाला काहीतरी देऊ पाहतो, एक स्वप्न, त्याचं आयुष्य घडवू पाहतो. तो आपल्या सोबत आहे केवळ या कल्पनेना सुद्धा माणूस लढायला प्रवृत्त होतो. असेल, पण मला तू एक माणूस म्हणून हवायस. एक निरागस माणूस. इतरांच्या झेंड्यापेक्षा आपला झेंडा कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारा झेंडेकडे नको आहेस. अगं, या झेंड्यानं मला जगण्याचा मंत्र दिलाय. माझ्या अपमानित आयुष्याला एक नवी उमेद दिली आहे. झंप्या, आठवतो ना रे तुला, क्षणोक्षणी लाचार पराभूत होणारा मी कसं रे सोडू याला? मला जरा समजून घ्या. आम्ही समजावून देण्यासाठी चालूय. तो झेंडा तुझ्यासोबत असताना आम्ही तुझ्यासोबत नाही राहू शकत. चल शुभोदयी. किती कठोर वागताय रे तुम्ही. तुम्ही हवे आहात मला. मी काय केवळ एकट्यासाठी स्वीकारलाय अजेंडा? का माझा आनंद हिरावून घेताय तुम्ही? आमचा सुद्धा आनंद त्याने हिरावून घेतलाय. चल शुभोदयी, त्याला आपली गरज नाही. राजा, जाते रे मी. जाताना तुला दुःख देते, पण काय करू? मला सांगितलंच पाहिजे. बाबांची चप्पल झिजायची थांबली. त्यांना एक स्थळ पसंत आलं. मी त्यांच्या आज्ञेबाहेर कशी जाऊ? माझी गिरकी कशी दाखवू? फिरवली पाठ. जेव्हा आपल्या हात रडत होतो, सगळीकडून तुडवला जात होतो, तेव्हा लाचार पराभूतताच माझ्या हातात. तेव्हा जाणवलं नाही दुष्टांना माझं दुःख, माझी निरागसता. आज निरागसता अव्यय म्हणतात. माझ्या वेळाला धिक्कारू पाहता. जा जा, हवा तेवढा हसा, हवा तेवढा धिक्कारा. तुम्हाला थांबवणार नाही, तुमच्या समोर फेकणार नाही. झेंडावर अशी चौकाळून टोळीन, सदैव त्याचेच गाईन, सदैव त्याचेच गाईन.
हो, एक कार्यक्रम आहे, त्याचीच तयारी करायची आहे. नाही, मी म्हणत होते आज गेला नाहीस तर नाही चालणार. कशाला? काय काम आहे? मला घरच्या कामात गुंतवू नका म्हणून कितीदा सांगितलंय मी तुम्हाला. मला आता वेळ देता येणार नाही. अरे मग घरचं कोणी बघायचं? घर म्हणजे काही धर्मशाळा आहे का? घराची कर्तव्य कोणी पार पाडायची? उठ सूट झेंडा घेऊन मिरवलं म्हणजे झालं? हे बघ, त्याच्याने घर चालत नाही. काय करायची ती थेरं आम्ही डोळे मिटल्यावर करा म्हणजे झालं. झालं सुरू तुमचं? थोडा वेळ शांत बसवत नाही तुम्हाला? विवेक, अरे आज काका येणार आहेत तुझे. थांब थोडा वेळ. मी थांबून काय करणार? त्यांना तुझ्याशीच काम आहे. माझ्याशी काय काम? ते आल्यावर कळेल. पण मला नाही बोलायचंय त्यांच्याशी. कसं बोलणार? बोलणार कसं? शहाणे झालो ना आम्ही आता. जगातल्या साऱ्या शहाणपणासाठी का फक्त आमच्याकडेच आहे? मला काही वाद एवढा कसा खेळ खपणार आम्हाला? मला वाद घालायची इच्छा नाही. बस चला, त्याला थांब. तोंडासमोर झेंडा लागून म्हाताऱ्याचं तोंड बंद करू नकोस वेळावर. एवढं निरखून काय बघतेस आई? किती वर्षांनी दिसतोय रे गोपाळा तू. किती वर्षांनी हे नाव कानावर पडते, गोपाळ. असं वाटलं जणू या देहावर अमृतसरीच कोसळले. आनंद वाटला. आम्ही धन्य झालो. आज तू घरी आलास आणि हे घर पावन झालं बघ. असं नको म्हणू आई. मी एक साधा माणूस आहे, मुक्तीसाठी धडपडणारा, प्रश्नांची उत्तर शोधणारा. आमच्या ही प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत कर रे जरा. माझे प्रश्न, तुमचे प्रश्न कदाचित वेगवेगळे असतील. असतीलही आणि नसतीलही, पण आज आम्हाला तुझीच आठवण झाली रे गोपाळा. आज्ञा कर आई, मी प्रयत्न करेन. हा झेंडेकरी झालाय. दिवस रात्र त्याच्यात धुंदीत राहतो. जागेपणी तेच, झोपेतही तेच. आंदोलन, घोषणा, मोर्चा, घराचं कुणी बघायचं? तू बोल जरा त्याच्याशी, समजावून सांग त्याला. आमच्याही मुक्तीचं बघ रे जरा. कार्य कठीण आहे, प्रयत्न करतो, पण मला काही बोलायचं नाही या विषयावर. झेंडेकरांना चर्चेला घाबरायचं नसतं. प्रश्न चर्चेला घाबरण्याचा नाहीये. मला या विषयावर काही बोलायचंच नाही. काय होईल की तुम्ही मला समजावून सांगाल, मी ऐकणार नाही. आणि जर का मी ऐकणारच नसेल तर मग चर्चा तरी कशासाठी? कुणाला ऐकायचंच नसेल तर मग प्रश्नच मिटला. मग या घरात राहायचं तरी कशा एकत्र? आई बाप मेले म्हणून समज. हो, तुम्ही जरा शांत बसा बघू. बीपी वाढेल अशानं. आता आला आहे ना गोपाळा, बघेल तो सगळं. अरे अरे आता तुटतंय म्हणून मला सांगायचंय. सांगा, काय सांगायचं ना ते सांगा एकदाच. खरं तर मला काही बोलायचंच नाही. तसंही या पाशातून मी कधीच अलिप्त झालोय. ज्याच्या त्याच्या आयुष्याची उत्तरं ज्यानं त्याला शोधायची असतात. पण या घराच्या नाळेशी बांधल्या गेलोय ना. बहिणींनी गोपाळा अशी हाक दिली आणि जाणीव झाली की ती नाळ अजूनही जिवंत आहे. त्यामुळे असं वाटतं की या घराच्या प्रश्नांशी मी बांधील आहे आणि म्हणूनच मला काही बोलायचं. बोला, पण माझा निर्धार ठाम आहे. तुम्हाला निराश व्हावं लागेल. अशा निराशेच्या खेळापासून मी बराच दूर आलो. तरुण वयातच सर्व इच्छांचा बळी दिलाय. मग मला काही मागायचंच पूर्ण नाही. पण तू कशासाठी स्वीकारलायस झेंडा? या झेंड्याच्या आश्रयाखाली मला माझ्या जीवनाचं इप्सित गवसलं. आयुष्यात सारखा तुडवल्या जात होतो, लाथाडल्या जात होतो. पण आज मला एक विश्वास आहे, मी एकटा नाही. माझ्या पाठीशी कुणीतरी आश्वासक शक्ती उभी आहे. पण ती शक्ती फसवी आहे असं नाही वाटत तुला? की जे काही देते त्यापेक्षा तुझ्याकडून अधिक मागते. काय मागते? तुमचं स्वातंत्र्य. खोटं आहे ते. तुला राग येईल,
पण हे खरं आहे, तुला कळणार नाही. पण एक दिवस तू त्या शक्तीचा गुलाम झालेला असशील. एखाद्या नशेच्या अधीन व्हावा तसा तू तिच्या अधीन झालेला असशील. खोट आहे. झेंड्याचं विकृत स्वरूप समोर ठेवून तुम्ही फसाव पाहताय मला. मला जे सत्य वाटलं ते मी तुझ्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्याचा शोध हे संन्याशाचं कर्तव्य असतं. एक झेंडा तुम्हाला हवं ते देतो. मसीहाच्या रूपात तो तुमच्या समोर उभा राहतो. त्याच्या दैदिप्यमान रूपानं तुम्ही मोहित होता. बदल्यात तो तुमचा विचार करण्याचा हक्क हिरावून घेतो. तुमच्या डोळ्यावर तुम्ही घट्ट पट्टी बांधून घेता. मग केवळ मान हलवणं आणि जयघोष करणं एवढंच बाकी होतं. खोट आहे. मला परावृत्त करण्यासाठी तुम्ही हे चित्र उभं करताय माझ्या डोळ्यासमोर. खरं तर एका परीनं तुम्ही सुद्धा एक झेंडेकरीच आहात. तुम्हाला काय अधिकार आहे माझ्या विचारांबद्दल वाईट बोलण्याचा? शक्य आहे, तसंही असू शकेल. पण अनुभवानं सांगतो, संन्याशाचा झेंडा हा त्याच्या एकट्याचा झेंडा असतो. तो त्याच्या स्वयंप्रज्ञेचा झेंडा असतो. तो कुणाच्या आदेशाची वाट पाहत नाही. तो उठतो, चालू लागतो. त्याला ठाऊकही नसतं, पण त्याच्या पाठीमागे हजारो लोक चालत जातात. तुम्ही छळताय मला. खरं तर हे सारं ऐकत बसण्याचा मला कंटाळा आलेला आहे. उपाशी चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवलं त्यांनी. मला ऐकण्याची गरज वाटत नाही. अरे मग तुम्ही ऐकत बसा ना. तुम्हाला कोण नको म्हणतोय? घरासमोर मांडव टाका, लावा बळकाला ऐकत बसा भक्तिभावाला. उद्धार करा. कुणाची भ्रूभार मर्यादा नाही, कुणाचं ऐकायचं नाही. थांब, रागावू नकोस. चर्चा करताना या गोष्टी गृहीत धरून चालाव्याच लागतात. मित्रा, एक संन्याशी आयुष्याकडे पाठ फिरवत नाही. तो आपल्या इच्छांकडे, आपल्या स्वार्थाकडे पाठ फिरवतो. तरुण वयात मीही असाच एका झेंड्याकडे आकर्षित झालो होतो. जेव्हा माझ्या लक्षात आलं की झेंडा माझा विचार करण्याचा हक्क हिरावून घेतोय, तेव्हा मी सावध झालो. मला माझं स्वातंत्र्य हवं होतं. ते मला मिळालं. जगात संन्याशा इतकं स्वातंत्र्य कुणीच उपभोगू शकत नाही रे. स्वातंत्र्याचाच प्रश्न असेल तर झेंड्याने आजपर्यंत मला काही एक मागितलेलं नाही. उलट पक्षी मला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा माझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला. आणि झेंडा जर का माझ्या जीवनाचा अभिन्न भागच असेल तर मग वेगळ्या स्वातंत्र्याचा प्रश्नच कुठे येतो? तुझ्या डोळ्यावरची पट्टी आता घट्ट बांधल्या गेली, त्यामुळे माझं बोलणं आता अर्थशून्य. तुझा मार्ग तुला लखला बसतो. मला झालेल्या आज्ञेप्रमाणे मी माझं कर्तव्य पार पाडलं. मला आता निघालंच पाहिजे. मात्र निघण्यापूर्वी एक शेवटची गोष्ट तुला सांगावीशी वाटते. झेंडा केवळ आपलं स्वातंत्र्य मागत नाही, तर प्रसंगी तो आपला बळीही मागतो. तुझा विवेक तुला योग्य मार्ग दाखव, एवढी शुभेच्छा देऊ शकतो. नाना काका आणि वत्सला काकूंचे सगळे प्रयत्न थकले. आशा संपुष्टात आली. गंडे झाले, दोरे झाले, उपास झाले, तापास झाले, नवस झाले, सायास झाले, पण विवेकची बाधा उतरत नाही. विवेक झेंड्यासाठी रान करत होता. झेंड्याचा प्रत्येक शब्द मनावर झेलत होता. आणि एक दिवस परीक्षेचा क्षण आला. परीक्षेचा क्षण
हातात गुंतून सारे जिंदेगारी नाही विचार माता एक डोळ्यात जो तो सांगे त्याला त्याला झेंडा आपला धोक्यात जो तो सांगे त्याला त्याला झेंडा आपला धोक्यात नको गीत विरहाचे आसवाची तान चला दाखवू जगास झेंडा आपला महान चला दाखवू जगास झेंडा आपला महान झेंड्यासाठी रान करू झेंड्यासाठी जगू मरू झेंड्यासाठी रान करू झेंड्यासाठी जगू मरू इंच झेंडा लढवू इंच त्याला चढवू इंच झेंडा लढवू इंच तू झेंडा धरो झेंडेकरी बंधूंनो, आज आपला झेंडा संकटात सापडलेला आहे. आपल्या विचारांची गळचेपी होत आहे. शत्रू सगळीकडून आपल्या विचारांना दाबू पाहत आहे. संघर्ष आता अटळ आहे. आज आपल्या सत्व परीक्षेचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. हा आपल्या विचारांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आपल्याला आपल्या झेंड्यासाठी लढायचं आहे. आपण ही लढाई लढणार आहोत की नाही? हा आपल्या भाग्याचा क्षण आहे. कारण आज आपल्याला आपल्या झेंड्याविषयीची निष्ठा सिद्ध करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. झेंडेकरी बंधूंनो, उठा, संघर्षास सिद्ध व्हा. झेंडा आपल्या धैर्यास आव्हान देत आहे. उठा, संघर्षास सिद्ध व्हा. वही खातं कुठे कुठे मी पोटात हे हात करत नाहीत रे आता. आता आमच्या म्हाताऱ्या डोळ्यांनी कुणाची स्वप्न बघायची, कुणी सांभाळायचं आमचं म्हातारपण. उठा आता, शोक तरी किती करणार? गेलेला परत येणार आहे का? आपले भोग तेवढे भोगायचे आणि आल्या वाटेने जायचं. चला उठा उठा.
दर्शनाला उत्तर